आम्हाला ज्या पद्धतीचं किचन हवं होतं ते असं होतं की काही वेगळ्या गोष्टी आहेत घरात ज्या रेग्युलर घरांपेक्षा वेगळ्या आहेत, तर त्या पद्धतीने आम्हाला किचन हवं होतं. त्यामुळे जे काही टेक्स्चर आणि हे जे काही आम्हाला मिळालं आहे ते अतिशय सुंदर मिळालं. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की माझ्याकडे खूप मोठी भांडी आहेत, जी असं वाटायचं की मॉड्युलर किचनमध्ये बसणार कशी. ती इतकी मस्त बसली आहेत, त्याचं सगळ्यात छान वाटलं की ती दिसत पण नाही आहेत आणि बसली पण आहेत. ॲडिशन म्हणून काही गोष्टी खूप बारकाईने विचार केला आहे की जे लोक किचनमध्ये रेग्युलर काम करतील त्यांची उंची, त्यांच्या उंचीप्रमाणे त्या किचन ओट्याची हाईट असेल किंवा पाय ठेवण्यासाठी जिथे पाय लागू शकतात अशा ठिकाणी स्पेस क्रिएट करून त्यांना त्रास होणार नाही अशा गोष्टी. सगळ्यात COBच्या ह्याच्यात मला खूप छान एक गोष्ट आवडली आहे की ओट्याची जी साईज आहे ना ती खूप मोठी आहे. म्हणजे शेगडी मावून पुढे मला पोळपाट लाटणं ठेवून पोळ्या वगैरे करता येण्यासाठीची जागा मिळाली आहे. आणि हाईट जी काही माझ्या उंचीप्रमाणे त्यांनी ओटा जो काही बांधला आहे त्याचा फायदा हा झाला की सिंकमध्ये जेव्हा भांडी किंवा धुतली जातात ना तेव्हा कंबर दुखत नाही, हे सगळ्यात मेन होतं. नाही पण जे लोक आम्हाला आमचे मित्रपरिवार किंवा नातेवाईक जे व्हिजिट करतात आणि त्यांचे जे फीडबॅक्स ऐकतोय आम्ही त्याच्यावर मला लक्षात येते की त्यांना भयंकर सगळ्यांना ते आवडतंय आणि प्रचंड सगळ्यांना ते आवडलेलं आहे. त्या छोट्या जागेत जास्तीत जास्त वापर कसा करता येईल. आणि असं असतं की बायकांना असं हवं असतं की खूप स्टोरेज पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांनी खूपच चांगला विचार केला आहे की ह्या कमी जागेत मी कसं बसवून देऊ. त्यामुळे COBचं खूपच धन्यवाद की जी रिक्वायरमेंट होती ती हवी तशी आणि पूर्ण केली आहे. जसं किचन हवं होतं तसं किचन आम्हाला मिळालं आहे, त्यामुळे मी फार खुश होतो.